सरसकट कर्जमुक्तीसाठी सरकार सकारात्मक नसल्याचा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय। सोयाबीन आणि कापसाच्या हमी भावासाठी तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यानंतर सरकारने आंदोलनाची दखल घेत आज तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची बैठक संपन्न झाली आहे। यामध्ये सोयाबीन आणि कापूस हमी भावासाठी अमित शहांकडे बैठक होणार आहे। सोबतच विमा कंपन्यांवर कारवाईचा शब्द अजित पवारांनी दिल्याचंही रविकांत तुपकरांनी म्हटलंय। सरसकट कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकार सकारात्मक नाही असं या बैठकीमध्ये आम्हाला जाणवलं। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांच्याकडे राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ ताबडतोब जाईल आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करू, बाध्य करू। आमचे शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी त्याच्यासोबत असावेत अशी भूमिका आम्ही मांडली, तर ते म्हणले की ते चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवतो।